नवीन ब्लॉगची सुरुवात आम्ही अशी करत आहे झोपेतून उठून. आमच्या एकाच रूममध्ये या फक्त AC आहे, सो आम्ही काल रात्री इथंच झोपलो सगळेजण. इथं एक गादी आणि वरती आम्ही दोघी झोपलेलो. निकू उठ, नवीन ब्लॉगची सुरुवात करायची आहे की नाही तुला? नाश्ता करायचा आहे की नाही? चहा प्यायचा आहे की नाही? गुड मॉर्निंग निकू उठ. चांगला दिसायला अंधारात. अंधारात दिसालोय तर काय. यस दिसतोयस निकू. चलो उठो, नाश्ता चल रहा है. इकडे पोहा बन रहा है आणि आता चहा पण बनेल आणि मस्त नाश्ता वगैरे करू. आम्ही ना आमच्या वॉशिंग मशीनसाठी ना रेनकोट मागवला, कारण आता पावसाळा पण येईल आणि आधीच खराब झालं. रेनकोट आहे तो, हे काय रेनकोट सारखंच आहे बघा. आमच्या मशीनला कपडे घालून झालेले आहेत. जास्त नाटक नाही केलं मशीननं. मारच दिला असता, गावपणा केला. मशीन खराब झालं, त्याच्यासाठी आलेले आहेत दुरुस्त करायला. जनगणना करायला माणूस आला. काय करायला आलेले? जनगणना करायला माणूस आला होता, मग त्याला इन्फॉर्मेशन दिली सगळी. ओके झालेला यस. आता संपत आला. हा 115 फ्लॅट होता, म्हणला अजून 5-6 झाले की या सोसायटीचं संपलं. ते प्रत्येकांना तसं वाटून मग आपली मम्मी पण करायची बघ की आता डिजिटल आहे. आपल्या हात भरायचं पण नाही, तुझं नाव टाकायचं, फोन नंबर लास्टला घेतात, नुसतं क्लिक करायचंय. क्वेश्चन आहे, त्याच्याखाली 4 ऑप्शन आहेत, सही. कुठलं टाक. कारण आमची मम्मी काय करायची माहितीये काय, पूर्ण पेपर मिळायचे त्यांना आणि त्याच्यामध्ये सगळं लिहायचं. सगळीकडे फिरायचे ते करायला आता किती 2 मिनिटात झालं तुमचं. काय कोण राहतं जोडतं, तेच की पटपट एकदम. तेव्हा घरी त्यांना बोलवून घेऊन बसवायला लागायचं. 15 ते 20 मिनिटं लागायची. सगळ्यांच्या घरी चहा पिऊन यायचे ते. डिजिटल इंडिया जबरदस्त फास्ट झालं. 2-3 मिनिटातच झालं. सही नाईस. चला आता मी जरा वॉशिंग मशीन जे माणूस झालेले आहेत त्यांचे बघून घेतो. काय प्रॉब्लेम झाला आमच्या मशीन मध्ये? कपडे धुत नाहीत. निखिलला हाताने कपडे धुवायला लागत आहेत. वॉशिंग मशीन वाला काय म्हणला निकू? वॉशिंग मशीन वाला सस्पेन्शन रॉड गेलेला आहे म्हणला. एक कोणतरी व्यक्ती आहे म्हणला घरात, त्यांनी ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा वेट टाकायचे आणि कंटिन्यू एक्स्ट्रा वेट टाकल्यामुळे ते सस्पेन्शन रॉड खराब झालेले आहेत. मग ते कोण व्यक्ती आहे? तो व्यक्ती मीच आहे. बरोबर, मीच आहे. दाखवत होता. मी टाकितलं. काय असं करत निखिलच होता तो. आता दुसरा माणूस येत आहे काम करायला. आज आमचे काय अप्लायन्सेस दुरुस्तीचा दिवस आहे. आता AC वाला येईल. येस ओके. डेट विथ द काय इलेक्ट्रिशियन. हां आज दिवसभर तेच काम आहे. मी आज ती चिमणी पण साफ करायचं बोलवणार होते, पण ते मी असं विचार केला काय माहिती आपण कधी उठणार, कधी आपलं आवरणार, कधी स्वयंपाकाचं, कधी काय बनवणार, चहा वगैरे. त्याच्यामुळे तू मध्ये नको म्हणून मी ते कॅन्सल केलं. येस. आणि मी PIP चालू केलेलं नाही आहे परत. यू आर द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम. थँक्यू सो मच. तर आता तुम्ही बघितलं असेल वॉशिंग मशीनचं काम चालू होतं बाहेर. इथं आता टेरेसवरती ACचं काम चालू आहे. ॲक्च्युली हा AC जो आहे युनिट ते टेरेसच्या अपोजिट साईडला होता, तर त्याला आता ह्या साईडला घेतो आहे. सो सर्व्हिसिंगला ते इझी जाईल. टेरेसवरती आहे चालू काम. अरे कबूतर की वजह से भी ज़्यादा गंदा हो गया था. आता आज संडे आहे आणि दुपारच्या आता 2 वाजले. तुम्ही बघितलं असाल की मी वरती ACचं काम करत होतो. आज आम्ही कोणी आंघोळ केलेलं नाही आहे आणि शीतल इथं आंबे कट करत आहे. स्लाइस जरा निवांत दिवस आहे आजचा. दाखव जरा स्लाइस दाखव. काय करणार माहितीये का, हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे आणि मग ते व्हॅनिला आईस्क्रीम वरती की नाही हे असं आंबे टाकून मँगो खाणार आहे. स्लाइस टाकणार आहे. एकदम डिलिशियस. शीतल कसलंच दिसायला लागलं, पण माझी तर आंघोळ करायला पाहिजे. गाईज प्लीज आमच्या दोघांचे चेहरे केस इग्नोर करा, कारण की आम्ही आज आंघोळ मी केली. तरी पूर्ण म्हणजे काय केलं माहितीये का, पॅक वगैरे लावलेलं मी, बेसनचं पीठ वगैरे काय, म्हणजे तरी पण असं दिसतं म्हणल्यावर आता काय अजून काय करायला पाहिजे काय? तरी सुद्धा शीतल आपल्या दोघांमध्ये माझी त्वचा छान दिसते. हो माझ्या तुझी त्वचे चांगलीच आहे रे. काय होते यार, ते मी डायलॉग विसरला. त्वचे से मेरी स्किन से मेरा एज पता नहीं चलता है. माझी- लेकिन मेरे दाढ़ी के बाल से मेरा एज ज्यादा लगता है. माझी स्किन पहिल्यापासून अशीच सेन्सिटिव्ह आहे. मला खूप लहानपणापासून आहे ना असे सगळे पिंपल्स वगैरे येतात आणि अजूनपर्यंत ते कंटिन्यू आहेच. खूप सारे डॉक्टरांना वगैरे दाखवलेलं आहे आणि जोपर्यंत ट्रीटमेंट घेत असतो तोपर्यंतच ठीक राहत येते. मग अजून पण कंटिन्युअसली ते ट्रीटमेंट चालूच असतात. डॉक्टरांनी दिलेलेच
काय सगळं लावायला म्हणतात लागतं. क्रीम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन किंवा अजून काही पिंपल्स आल्यानंतरची क्रीम वगैरे सगळं डॉक्टरांनी दिलेलं आहे, तेच मी वापरते अजूनपर्यंत. पण आणि तरी माझ्या माझी स्किनला माझ्यावर दया येत नाही. नाही. आणि मी एवढं चांगलं ट्राय करत असते की चांगलं खायला पाहिजे, बाहेरचं कमी खाल्लं पाहिजे, तरी स्टील असं आहे. पण मग अजून दुसरा काय उपाय आहे? तुमच्याकडे जर काही याचा उपाय असेल तर प्लीज मला सांगा. आणि डॉक्टरांनी माझी त्वचा बघितली आणि म्हणजे वाव, तू डायरेक्ट उन्हात जा, बिना सनस्क्रीन लावता तुला. मी आता लिटरली लास्ट वीकेंड हा वीकेंड कंटिन्यू उन्हामध्येच आहे. काही ना काहीतरी काम चालू आहे. आणि इकडे आईस्क्रीम काढलं जात आहे. असं काढलं, असं जरा स्कूप आपल्याकडे काढायला चमच्याने काढता येतं ना. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती असे आंबे टाकण्यात येताना मजा ही आ जाएगा. भाई जल्दी करो, कितना देर इसमें. मैं तुम्हारी बहीण नाही हूँ. आणि आता आम्ही जेवणासाठी काय वापरलेलं? आम्ही जेवणासाठी बिर्याणी पण एवढी भूक लागली होती की आम्ही ते ब्लॉग करायचंच विसरलो. डायरेक्ट आम्ही खाऊन टाकलो. आणि अशा तऱ्हेने त्याचा गोल स्कूप पाहिजे होता. सूप आला होता, म्हणजे एकदम छान दिसला असतं. येस, ठीक आहे. तर मित्र, आपण आता खाऊन झाल्यावरती भेटू. पुढच्या आम्ही काय करत असेल ते तुम्हाला याच्या पुढे दिसेल. झोपणार म्हणूनच म्हटलं ना, पुढचं काय करताना तर दिसेल आपण. ठीक आहे शीतल, टाटा कर, बाय. यांची जाण्याची आता वेळ झालेली आहे. नाही आता एअरफोर्स नाईकी असं तो बॉक्स इथं बायकोच्या बर्थडेला घालायला एवढं घेऊन आलेलं आहे. असं आता त्यांचे निघाले ते. ही आहे रविवारची संध्याकाळी. सोमवारी याची मीटिंग होती पण ती कॅन्सल झालेली आहे. सो ते आता रिटर्न चालले आहेत मुंबईला. तिकडचा काही दिसायला लागलं. लॅपटॉप बॅग कशी पॅक करायची डायरेक्ट बघा त्याच्यात सुटकेस मध्ये त्याच्यासाठीच दिलेलं आहे सेपरेट त्यांनी लॅपटॉपसाठी. आम्ही आता तुम्हाला खाली सोडायला येत नाही कारण आम्ही पण आवरून जाणार आहोत. येस येस नको. मी अजून सकाळपासून आंघोळ नाही केली. मला इग्नोर हे करा. आपण घरात ठेवून आंघोळ हे ठेवून घेऊया. हे ठेवून घेऊया घरात आपण. देऊ नकोस ते साईडला. ठीक आहे guys, bye. काय आलं? हा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी स्केचेस करतो. जरा माझ्याकडून जिजूला सप्रेम बेड. सप्रेम बेड. अरे टॉवेल टू पिक. टॉवेल जायच्या आधी जे टॉवेल. आपण त्याला करायला आमच्या मुलांचं हळू बाय जावा बाय बाय जिजू. मिसिंग लिंक वरून कनेक्टिंग लिंक वा तिकडे. भारी वाटतं 2 यार. तासात भारी दिसणार. वाटतं ना? नाव चेंज केलंय त्यांनी. पण पूर्ण कम्प्लीट रेंज नाही आहे आतमध्ये काही सुद्धा. हा, ते 8-9 किलोमीटरचं आहे ना ते? 11 11 किलोमीटर. किलोमीटर. मग काय पण खरंच टाइम वाचते तर बरं आहे. अर्धा तास. काय म्हणतो आपला अर्धा तास. आणि 7 म्हणजे स्पीड जर एकदम मोर लाईट रिक्वायर्ड असं आलाय मेसेज. तिचं लाईट कमी पडलाय त्याला. बाय Bye. बाय. पोचल्यावर कॉल मेसेज काही चला तर शीतल, आता आपण आवरू. आपल्याला जायचं आहे फ्रेंड्सकडे. सो मी आंघोळ केलेली आहे. शीतल ते फ्रेंड्स जर कम्फर्टेबल असेल तर त्यांना आम्ही दाखवूया ब्लॉग मध्ये. लाईट मोर लाईट रिक्वायर्ड असं काय येतं बरं? हा ते लाईट नसेल रे तिथं. नाही ना, पण काळी दिसायला लागलं. ठीक आहे, असू दे. भेटू. थोडस मी आंघोळ करते म्हणजे मी चमकेन. ठीक आहे. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहेत आणि आम्ही निघालेलो आहे आमच्या फ्रेंडकडे. निखिल देवाला आरती वगैरे लावत आहे. येस. छान, तुझ्या लक्षात आलं, बरं झालं, मी विसरलेले. ठीक आहे, तर आम्ही आता निघतो. तर आम्ही फ्रेंड्सच्या घरी गेलो होतो. आम्ही मस्त दंगामस्ती केली. आणि शीतलने जसं, अरे सॉरी शीतल, तुला घ्यायचं विसरलो मी. आणि शीतलने जसं म्हणली होती की ते जर कम्फर्टेबल असतील तर आम्ही त्यांच्यासोबत ब्लॉग करू. तर ते कम्फर्टेबल खूप होते आणि आम्हीच लाजत होतो, बोलला नाही. तर हां सॉरी, बोल. नाही बोल. अरे बोल बे. अरे बोल. हां ठीक आहे. तर आम्ही मग तेव्हा ब्लॉग करायचं विसरलो. सो आता आम्ही ब्लॉग एंड करण्यासाठी इथे आलेलो आहे परत. आणि कारण हा एंड करायला असं हे करतोय कारण हा
एडिट करतो ब्लॉग. ओ माय गॉड, ओ माय गॉड, थोडं मोठ्यानं बोल. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हा ब्लॉग एडिट करतोय. ह्याला मी शिकवायला लागले ऍक्च्युली की शिकवायला कसं एडिट करू शकतो आपण. कसं एडिट करू. कारण ह्याला नाही यांनी केलं नाही याच्या आधी कधी. हा मी नाही करत एडिट कधी, कारण की माझं माइंडसेट थोडंसं वेगळं आहे. ही जर छान आहे, जरा क्रिएटिव्ह काहीतरी असते. मी जरा ठीक आहे, म्हणजे तुझं चांगलं असतं, माझं खराब असतं, म्हणून ठीक आहे. तुला जमतच नाही ना ते ऍप्लिकेशन, ते सांग. तेच ते मला मी बघतच नाही त्याच्याकडे. ठीक आहे, चालेल. तर मग Like, share, सबस्क्राईब. चलो बाय. बाय. सगळं खरं आहे, म्हणजे इथले केसांचा काय विषय आहे हे बघ जरा, बघ सिरियसली बघ जरा. आपल्याला मला असं वाटतंय स्किन, हेअर आणि हेल्थ सगळीकडेच लक्ष द्यायची बहुत. मला काय वाटतं माहितीये का, एवढं सगळं करण्यापेक्षा आपल्याला खरं तर दुसऱ्या जन्माची गरज आहे. ये क्या बोल रहा है? सर्जरीची गरज आहे मला तर असं वाटलंय. हा ना, असू दे. एनिवेज, तुला झोप आली आहे का निकू? हो झोप तर आली आहे, पण आता मग काय झोप ठीक आहे. असं नको बोलू हे काय पण. झोपायचं.